अगदी पक्षांतर कायद्याच्या नियमावर एक मोठं प्रश्नचिन्ह या निमित्तानं निर्माण आलं की पक्षांतर कायदा अँटी डिफेक्शन लॉ हा अस्तित्वात आलाच मुळात त्याच्यासाठी की लोकशाहीची बूज राखली जावी, घटनेची पायमल्ली होता कामा नये आणि घटनेच्या चौकटीत सगळं संसदेचं विधिमंडळाचं कामकाज चालावं, कारण त्याला जोरदार धक्के गेल्या काही वर्षांमध्ये ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला नव्हता त्यावेळी बसलेले आहेत. म्हणून तो नियम केला, पण आता त्याला पुन्हा एकदा या सत्ता संघर्षाच्या निमित्तानं तडे गेल्याचं आपण पाहिलंय. म्हणून सुप्रीम कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं, तुम्ही सुद्धा त्याचा उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्षाच्या निमित्तानं ज्या ज्या गोष्टी काही घडल्या त्या अजिबात सर्वोच्च न्यायालयाला पसंत नव्हत्या. पण आता आपण असं म्हणूया की समजा उद्या निकाल हा शिंदे गटाच्या विरोधात गेला तर नेमकं काय होऊ शकतं, उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात गेला तर नेमकं काय होऊ शकतं, सरकारचं नेमकं काय होईल, काय काय गोष्टी कायद्याच्या अनुषंगाने घडू शकतात. मनोज, मी यावरती कुठेही भाष्य करणार नाही, कारण माझं यावरची कॉमेंट ही राजकीय विश्लेषण असं होईल. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित सांगतो की महाराष्ट्रात सत्ता संघर्षानिमित्ताने जे आपल्याला काही बघायला मिळालं त्यातून एक गोष्ट मला समजली की आजही आमचं 10वं परिशिष्ट ज्या उद्देशाकरता स्थापित करण्यात आलं होतं तो पूर्णतः उद्देश असफल होतो आहे. असं आहे की मुळातच 10वं परिशिष्ट हे घोडा बाजार टाळण्याकरता कुठल्याही प्रकारचं सामान्य जनतेने ज्या विश्वासाने लोकप्रतिनिधींना पक्षात पाठवलं असतं त्यांचा विश्वासघात होऊ नये हा मूलतः उद्देश असतो. पण या उद्देशाला आज पूर्णपणे हरताळ आपण गेल्या काही वर्षापासून बघतो आहोत की हरताळ फासला जातो. याला कारण असं आहे की 10व्या परिशिष्टामध्ये असं म्हटलेलं आहे की जर 2/3 मेंबर, जर 2/3 आमदार जर दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही. म्हणजे 10वं परिशिष्ट आज देखील फुल प्रूफ नाही, हे वॉटर टाईट जॅकेट नाही. आणि म्हणून 10व्या परिशिष्टामध्ये काही सुधारणा करणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटत होतं की ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने या संदर्भात निर्णय दिला त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाला संसदेला काही मार्गदर्शन करेल. अर्थात जरी सर्वोच्च न्यायालय कायदा करू शकत नसला तरी सर्वोच्च न्यायालयाला हा अधिकार आहे की पार्लमेंटला याबद्दल काही सूचना करायच्या, या संदर्भात लॉ कमिशनला सूचना करायच्या, हा अधिकार सर्वोच्च न्यायालय. दुर्दैवाने तसा तो मुद्दा काही संपूर्ण सुनावणीत उत्पन्न झाला नाही, निर्माण झाला नाही. आणि म्हणून 10वं परिशिष्ट आज देखील बळकट करणं अत्यंत जरुरीचं आहे. नाहीतर जे महाराष्ट्रात घडलं ते पुन्हा इतर राज्यात घडू शकतं आणि लोकशाही आणि सामान्य मतदार यांचा पुन्हा त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो.